ट्रेडिंगने मला पैसे नंतर शिकवलेत. पहिल्यांदा डिसिप्लिन आणि सेल्फ कंट्रोल शिकवलं. मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करणं एवढं सोपं नाही आहे, हे मला मार्केटने शिकवलं. सो मार्केट पहिल्यांदा तुम्हाला डिसिप्लिन शिकवणार, पेशन्स शिकवणार, सेल्फ कंट्रोल शिकवणार. त्यानंतर तुम्हाला पैसे कसे कंट्रोल करायचे हे शिकवणार. ब्लेम मार्केटला करू नका, ब्लेम स्वतःला करा. हां, कारण मार्केट कसं पैसे द्यायचं, काय करायचं हे मार्केट त्याच्या बिहेवनुसार चालत असतं. पण ते बिहेव शिकण्याचं काम आपलं आहे मित्रांनो. सो कधीच मार्केटला ब्लेम करू नका. एक वेळ असते आपण स्वतःच मार्केटला ब्लेम करत असतो. हां, मी सुद्धा केले, नाही असं नाही. मी सुद्धा मार्केटला ब्लेम केलंय. पण असं माझ्या आयुष्यातलं एक म्हणजे ती माझी स्वतःची चुकी होती, जी मी मार्केटला ब्लेम करत होतो. कारण मार्केटची काहीच चुकी नाही आहे. मार्केट त्याच्या बिहेवनुसार चालत असते. चुकी कुणाची आहे? चुकी आपली आहे. कारण आपल्याकडे सेल्फ कंट्रोल नाही. आपण डिसिप्लिन नाही. आपण पेशन्स ठेवत नाही. संयम नाही आपल्याकडे. ह्या चुका आपल्या आहेत. ओव्हर ट्रेडिंग कोण करतं? ओव्हर ट्रेडिंग आपण करतो. हां, थोडीच मार्केट ओव्हर ट्रेडिंग करते. मार्केट त्याच्या वेळेनुसार चाललेलं आहे. चुकतंय कोण? आपण. का? आपल्याकडे सेल्फ कंट्रोल नाही आहे. इमोशन्स कंट्रोलमध्ये नाही आहेत. डिसिप्लिन नाही आहे. एक स्वतः तुम्ही विचार करून बघा. स्वतः विचार करा, की तुम्ही किती डिसिप्लिन आहे? तुमच्याकडे सेल्फ कंट्रोल किती आहे? जर तुमच्याकडे सेल्फ कंट्रोल नसेल, तर तुम्ही मनी मॅनेजमेंट करू शकत नाही. पैसे कंट्रोल कसे करणार आहे? हं? जर मार्केट तुम्हाला दिवसाला ₹1,00,000 द्यायला लागलं, तर तुम्ही ते कंट्रोल करूच शकत नाही. हे मार्केटला सुद्धा माहिती आहे आणि त्याला सुद्धा माहिती आहे. सो त्या गोष्टी त्या टाईमलाच भेटणार तुम्हाला. ज्यावेळी तुम्ही स्वतःवरती कंट्रोल आणाल. श्रीकृष्णानं पण हीच गोष्ट बोलल्या, की स्वतःवरती कंट्रोल. जेवढं तुम्ही स्वतःवरती कंट्रोल आणाल, तेवढं तुम्ही जगावरती कंट्रोल आणाल. नोट द पॉइंट. पॉइंट आहे, नोट करून ठेवा. हां. सुरुवातीला मित्रांनो मी पण ह्याच चुका केल्यात. माझ्याकडून पण अकाउंट फ्लो झाल्यात. मी सुद्धा ग्रीडमध्ये ट्रेड केल्यात. मॉरल ऑफ द स्टोरी मला एकच गोष्ट समजली. की आपण किती म्हणजे ह्याच्यात ओव्हर ट्रेडिंग करतोय, स्वतःला स्मार्ट समजतोय, अशा गोष्टी वर्कआउट होत नाही. पहिली तर गोष्ट की मार्केट सगळ्यांचा बाप आहे. हां, आणि तिथं असे भले भले येऊन गेलेले आहेत. खूप सारे असे येऊन गेलेत, ज्यांनी स्वतःला शहाणं समजलंय मार्केटमध्ये. गेलेत ते. त्यांचा म्हणजे आता ते स्टोरीमध्ये पण कुठंच नाही आहेत ते लोकं. पहिलं तर म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स सोडून द्या. जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या खाली मातीला येऊन टेकत नाहीत, तोपर्यंत पॉसिबलच नाही आहे. एक विचार करा, एक सेंटरिंग काम करणारा माणूस दिवसाला ₹500 ते ₹600 कमवतो. हां? आणि म्हणजे असे एक ट्रेडर असतात, जे मार्केटमध्ये 6 महिने, 1 वर्ष काम केलेले ट्रेडर, जे डिसिप्लिन करत असतात. त्यांच्यासाठी सांगायला लागलोय, की एक सेंटरिंग सेंटरिंग काम करणारा माणूस दिवसाला ₹500, ₹600, ₹1000 कमवत असेल, तो किती स्ट्रगल करतो याचा विचार करा. तुम्ही सुद्धा मार्केटमध्ये स्ट्रगल करताय, मी नाही म्हणत नाही. कारण ते शरीराचं काम आहे आणि इथं डोक्याचं काम आहे, इमोशनचं काम आहे. गोष्टी त्रास देतात मला सुद्धा माहिती आहे. कारण मी स्वतः त्या एक्सपिरियन्स केलाय त्या गोष्टींचा. पण तो माणूस आपल्यापेक्षा जास्तच करत असतोय स्ट्रगल आणि तो दिवसाला एक ₹1000 कमवतोय समजा आणि तू एक $10, $12 कमवतो 0.01 च्या मिनी लॉटनं आणि ते तुला कमी वाटतात. ज्यावेळी हे शिकशील ना, की हे माझ्यासाठी कमी नाही, ते खूप जास्त आहेत. तू एका मिनी लॉटवरती 0.01 च्या लॉटवरती तू $15 कॅप्चर करू शकतोस गोल्डमध्ये. जस्ट इमॅजिन कर भावा, तू तोच लॉट जर स्टँडर्ड लॉट असेल, तर तू $1500 कमवू शकतोस. मॅटर काय करतंय आता इथं? काय मॅटर करतंय? माइंड, डिसिप्लिन, सेल्फ कंट्रोल. 0.01 चा लॉटमध्ये तू स्वतःला कमी समजू नकोस.
एका वेळेनंतर तू काय बवाल मचावू शकतोस तू बघ. त्यामुळं एक मोठा व्हिडिओ करायचं पण कारण हेच आहे की मी सुद्धा चुका केल्यात, नाही असं नाही. आणि ह्या जगात कुठलाही सक्सेसफुल माणूस काढ भावा, कोणताही सक्सेसफुल माणूस बघ, तो चुका करूनच सक्सेसफुल झालाय. विदाऊट मिस्टेक करता तो माणूस सक्सेसफुल झालेलाच नाही. त्यामुळं चुका कर. मला एकच एकच मी प्रत्येक प्रत्येक मुलग्याला प्रत्येक क्लासमध्ये मी एकच गोष्ट सांगत असतोय. कोणती गोष्ट? की 100 चुका करायच्या. 1 नाही करायची, 2 नाही, 10 नाही करायच्या. 100 चुका करायच्या. पण एक चूक 2 वेळा नाही करायची. एक चूक डबल करायची ना. हं? त्यामुळं विचार कर. मार्केटमध्ये एंटर करतोयस, मार्केटमध्ये एंटर करत असाल, तर पहिली गोष्ट 6 महिने तुम्हाला मार्केटचा बिहेव समजून घ्यायला जाणार आहेत. किती? 6 महिने. काय बोललो मी? 6 महिने मार्केटचा बिहेव समजून घ्यायला जात. आणि तुम्हाला जर कोणतरी तुम्हाला जर कोणतरी ट्रेडर सांगत असेल, की तुम्ही माझा क्लास जॉइन करा, 1 महिना क्लास करा, दुसऱ्या महिन्यानंतर तुम्हाला प्रॉफिट होऊन जाईल. कसे शक्य आहे? तुम्हाला जर कोणतरी काय ते अल्गो, कोणतरी तुम्हाला अल्गो देत असेल आणि तो अल्गोवाला म्हणत असेल, की तुम्ही अल्गो घ्या. ₹15,000, ₹20,000, ₹40,000, ₹50,000 आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रॉफिट होईल. अरे भाई, एक एक विचार कर तू, की जर अल्गोच एवढा प्रॉफिट देत असेल तर अंबानीला काय गरज होती? सगळं जाऊ दे, अंबानीचं सोड. एक मिडल क्लास माणूस जो महिन्याला एक ₹40,000, ₹50,000 कमवतोय. झालं ना, त्यानं ₹1,00,000 अकाउंटवरती टाकले तर ₹1,00,000ची 1,00,00,000 होऊ शकतात. अल्गो करून देऊ शकते. मग सर्वांनी तेच केलं असतं ना. जर अल्गो प्रॉफिट देत असता तर. नाही होत मित्रा. ट्रेडिंग मनापासून सांगतो, ट्रेडिंग हे मॅन्युअलीच केलं जाते आणि ते मॅन्युअलीच केलं जाणार आहे. आणि तुम्हाला YouTubeवरून तुम्ही असा विचार करत असाल, की YouTubeवरून शिकून तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल, तर थोडंसं कठीण आहे मित्रा. कारण YouTubeवर स्टेप बाय म्हणजे मी काय म्हणतोय, त्या प्रोसेसनुसार शिकवणारं कोण नाही आहे. YouTubeवरती तू एज्युकेशन घेऊ शकतोयस. सायकॉलॉजी कशी बिल्डअप करायची, रिस्क मॅनेजमेंट कशी करायची, माइंडला त्या गोष्टीची सवय कशी लावायची, हे YouTubeमध्ये कोणच शिकवणार नाही. कधीच नाही शिकवणार. हां? आणि दुसऱ्याची स्ट्रॅटेजी घेऊन तुम्ही जर प्रॉफिट होत असेल, तर नाही, होत नाही. मी सांगतो तुम्हाला. मी माझ्या क्लासमधल्या मुलांना पण हेच सांगतोय, की तुम्हाला मी म्हणजे ह्या माइंडपर्यंत एज्युकेट करणार आहे, ह्या लेव्हलपर्यंत मी तुम्हाला एज्युकेट करणार आहे, की तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी स्वतः तयार कराल. आणि ह्या गोष्टी ना तुम्हाला EMI शिकवून समजणार आहेत, ना तुम्हाला बेसिक शिकवून समजणार आहेत. यासाठी तुम्हाला ॲडव्हान्सच शिकायला पाहिजे. आणि सीन काय आहे, तुम्ही माझी स्ट्रॅटेजी घेऊन वर्किंग करायला लागलात, तर ते थोड्या दिवसापुरतेच होणार आहे. कारण माझी स्ट्रॅटेजी मलाच माहिती आहे. मी कितीही तुम्हाला एक्सप्लेन केली, की हे असं होतंय, ही अशी वर्किंग होते, नाही होत. नाही होत. तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी ज्यावेळी तुम्ही बिल्डअप कराल, तुम्ही बाप असणार आहे मार्केटमध्ये. हां? मी असा काय कुठल्या रिच फॅमिलीतला नाही आहे. मी पण एक मिडल क्लास आहे. माझे पण वडील शेतकरी आहेत. आणि एक वेळ येते, की कोणालाच ब्लेम करायचं नसतं. आपल्याला कोण सपोर्ट करत नाही किंवा घरचे आपल्याला सपोर्ट करत नाहीत. कारण शेअर मार्केटमध्ये लोकांना म्हणजे ते एक माइंडमध्ये लोकांच्या झाले, की यामध्ये लॉस होतो, असं होतंय, तसं होतंय. सो त्यांच्या जागी ते बरोबर आहेत. तुझ्या जागी तू बरोबर राहा. तू स्ट्रगल कर, जॉब कर. मी सुद्धा केलाय. मी भरपूर म्हणजे मी काय सांगू, आर्मीची प्रॅक्टिस केली, पोलीस भरती केल्या. जे आहे ती रिॲलिटी आहे जॉबसाठी. पण माझ्या माइंडमध्ये एक मला माहिती होतं, की आपल्याला करायचं आहे ट्रेडिंगच आणि आपण ट्रेडिंगच करणार. मग ट्रेडिंगसाठी प्लॅन एकच होता, की ट्रेडिंग करायचं. मग त्यासाठी आपल्याला कॅपिटलसाठी आपण काही पण करायला तयार होतो. काही सुद्धा. म्हणजे डे शिफ्ट केल्या, नाईट शिफ्ट केल्या. 1 वर्ष हेच काम केले. मला आठवत नव्हतं, की म्हणजे मी 4 तास झोपलोय, 5 तास झोपलोय, 6 तास झोपलोय असं आठवत नव्हतं.
एकच रविवार किंवा सोमवारचे एक दिवस सुट्टी घ्यायचं पूर्ण. तो पण झोपण्यात दिवस जायचा. आणि इथून पुढे जे होणार आहे ते मंगलमय होणार आहे. इथून पाठीमागे जे होतं ते पण मंगलमयच होतं. तो स्ट्रगलचा भाग होता. कारण मी माइंडसेट त्या टाईपचं केले, की मी हे इथपर्यंत करून मी ह्या गोष्टी बिल्डअप करणार आहे. सगळ्या गोष्टी माइंडसेटच्या आहेत मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही ह्या वरच्या साहेबाला ट्रीट करत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणच साहेब बनणार नाही. समजलं? म्हणजे तुम्ही ह्या साहेबाला ज्यावेळी ट्रीट कराल, त्यावेळी तुम्हाला सगळं जग साहेब बनणार. सो माइंडला ट्रीट करा. प्लॅन फिक्स ठेवा. आपल्याला काय करायचं आहे? ट्रेडिंग करायचं ना, फिक्स ट्रेडिंगच करायचं आहे. हां, एम-पी-एस-सी करायचं ना, फिक्स एम-पी-एस-सी करायचं. यू-पी-एस-सी करायचं ना, यू-पी-एस-सी करा. जे काही पण करायचं असू दे, ते आधी माइंडमध्ये सेट करा. मग त्यासाठी त्या रिलेटेड गोष्टी करायला काय लाजायचं आहे? काय लाजायचं आहे? मी ड्रायव्हिंगचं काम केले. हां, मी स्वतः. आता बघू शकता मी सेटअपवरती निवांत आहे. पाठीमागं म्हणजे तुम्ही स्ट्रगलमध्ये काय करताय? काय जॉब करताय? किती लोकं तुम्हाला नावं ठेवतात? भाऊकीतली लोकं काय म्हणतात? डझंट मॅटर. तुम्ही एका वेळेनंतर ह्या स्टेजला पोहोचायचं माइंडसेट तुमचा असेल, की तुमच्याकडे ते टार्गेट असेल, तर डझंट मॅटर तुम्ही काय जॉब करताय? कुठं फरशी पुसताय? कुठं ड्रायव्हिंगचं काम करताय? का तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये काम करताय? काही पण तुम्ही करा. पण एक 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 4 वर्षानंतर माइंडमध्ये सेट करून ठेवा, की आपल्याला त्या लेव्हलला पोहोचायचं आहे. हां, मी ट्रेडिंगसाठी काही पण केले. काही पण केले. काही पण म्हणजे पैसे यायलासाठी, कॅपिटलसाठी काही सुद्धा केले. हं. माइंडमध्ये फक्त माझ्या एक फिक्स होतं, की आपल्याला दिवसाला ₹1500 ₹2000 मीटर पाडायचंच आहे. आणि ते पाडतच होतो मी. मग मी रात्रभर झोपलो, नाही झोपलो मला फरक पडत नाही. पण आपल्याला ते टार्गेट कंप्लीट करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. तिथे विषय नाही. मग 24 तास नाही झोपलो तरी मला काही फरक पडत नव्हता. कारण तशी झोप लागतच नव्हती. कारण माइंड शांत नाही ना. आपल्याला करायचं आहे. डोक्यात एकच भिनभिन यायचं. हं. सो ठीक आहे. मोठा व्हिडिओ करायचं कारण हेच होतं थोडंसं एज्युकेशनचा व्हिडिओ पण हळू चालू करेन मी. अ, पण बघू कसं होतंय. हे व्हिडिओ कसं आणि यात काय मी स्क्रिप्ट वगैरे कुठे नाही आहे माझी. सगळं आहे असं मी जसं मला आठवतंय, जसं मला एक्सप्लेन करायचं तसं मी एक्सप्लेन करतोय. आणि थोडंसं बुक रीड करा जेणेकरून तुम्हाला त्या बुकचा फायदा होईल. जसं मी माझा सेटअप वगैरे स्टोरीला, स्टेटसला वगैरे टाकला, तर ते खूप लोकांना माझ्या गावातल्या लोकांना जाऊ देत. आपल्याला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही आहे. पण ठीक आहे, जे आहे मंगलमय आहे. चला, बाय-बाय. टेक केअर.